चला तर नमस्कार मंडळी, आजचा दिवस माझ्यासाठी एवढा भारी आणि इतका छान होता ना मंडळी, काय सांगू तुम्हाला. आनंद गगनात मावेन असा झाला. माझ्या सर्व फॅमिली सोबत मी निघालो होतो पिकअप गाडी घ्यायला शोरूमला. आणि हा बघा ब्लॅक घोडा स्वप्नील शेठ म्हणजेच आपलं सपोर्ट सिस्टम SP ट्रान्सपोर्टचं ओनर त्यांचा आहे बरं का. आणि आपल्याला खूप वेळोवेळी मदत करतात. स्वप्नील शेठ बोलते पब्लिक ओनली वन SP ट्रान्सपोर्टचा दरारा. अशा प्रकारे सर्व फॅमिली सोबत निघालो आहे आम्ही शोरूमचा व्हाईट घोडा आणायला. तर हे बघा मंडळी, आपलं भैया साहेब आणि फॅमिली निघाली होती थार मध्ये. आणि आपल्याला जायचं होतं आपल्या चाकांची राणी घेऊन मग काय फाकड्यात सुट्टी नाही देतो. आणि निघाला बघा आपला हत्यार घेऊन रेग्युलरचं. आणि पावसाला विनंती करत होतो, पाऊस बाबा तो मी थोडा वेळ दम काढा, आपल्याला पिकअप गाडी आणायला जायचंय. पिकअप गाडीची पूजा झाल्याच्या नंतर काय पडायचंय तेवढं पडा बघा. पण पाऊस काय थांबायचं नाव नव्हता घेत मंडळी. आणि अशा प्रकारे समोर आलो ना, आपलं नशीबच खराब किंवा लागला आपल्याला फुल जाम. आळंदी फाट्यालाच एवढं जाम लागलं होतं. म्हणलं आता भोसरीला जायला किती वेळ लागतंय काय माहिती. कसं बस ट्रॅफिक पार करून बघा पोहोचलो भोसरीच्या ब्रिज वरती. आणि एवढा आनंद येत होता काय सांगू तुम्हाला मंडळी. आनंद गगनात मावेन असा झाला माझा. जसं जसं शोरूम जवळ येत होतं ना, तसं तसं एक मनातली उत्सुकता चेहऱ्यावर येत होती. तुम्ही बघू शकता कशी स्माईल फकड्याची. आणि तुम्ही बघू शकता मंडळी, अशा प्रकारे आपलं आगमन झालं होतं भोसरी गावठाणाच्या कमानीपाशी. आणि कशी वाटते बघा कमान, एकदम क्वालिटी. अशा प्रकारे समोर आलो बघा. महाराजांचं दर्शन घ्यावं म्हणलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मस्तपैकी महाराजांचं दर्शन घेऊन आपलं आगमन झालं होतं बघा मंडळी शोरूम मध्ये. सर्व फॅमिली आतुरतेनं साहेबांची वाट बघत असताना मी आणि स्वप्नील शेठ थोडं गंभीर विषयावर चर्चा करत होतो. तर अशा प्रकारे चर्चा वगैरे करून झाल्यानंतर एकदाच आलं बघा साहेब. आणि साहेबांनी दिलं टॅब. आणि साहेब म्हणले करा चॉईस कोणती गाडी घ्यायची तुम्हाला. तर अशा प्रकारे मस्तपैकी IMAX 1.3 SD गाडी चॉईस केली. आणि भैया साहेबांना म्हणलं होऊन जाऊ द्या धमाकान, करा मग सिग्नेचर एकदा. तर मग काय सिग्नेचर वगैरे केली ना, आलो बघा बाहेर. तर म्हणले भाईसाहेब घेऊ हार वगैरे बांधून घेतला मस्त हार वगैरे बांधून आपल्या राणीला. आणि त्यानंतर मंडळी नको नको म्हणतो आपणच पडदा झाकायचा आणि आपणच वर उडवायचा. कोणी सांगितलं हे येड्याचं डोकं लागा लय अवघड सरप्राईज म्हणे. सरप्राईज कसं असतं आपल्याला माहिती नसतं त्या गोष्टी. काय जाऊ द्या म्हणलं, आता ह्यांच्या डोक्याला डोके आपले काय लागत नाहीये. अशा प्रकारे मस्त पडदावर टाकला आणि घेतली सर्वांनी पूजा वगैरे करून झाल्याच्या नंतर म्हणलं या बरं पटापट कुणाला फोटोशूट करायचंय. तर पटापट म्हणलं फोटोशूट करून घ्या एकदाचा. आणि मला हत्यार बाहेर तेवढं काढू द्या बघा. तर मग काय सर्वांनी पटापट फोटोशूट करून घेतला मंडळी. आणि त्यानंतर मंडळी आपले 2-3 डायलॉग होते, म्हणजेच आपल्या रील्स किंवा काही लोकांना जळवण्यासाठी आणि काही लोकांना मोटिवेट करण्यासाठी. तर मस्तपैकी शूट वगैरे करून घेतल्या, त्या तुम्हाला इंस्टाला बघायला भेटतीलच. त्यानंतर बसलो बघा आपल्या हत्यारामध्ये आणि दाबत एंट्री काढली बघा बाहेर. तर मंडळी पाऊस आला पण नादच पूर्ण केला बरं का.